त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जर त्यांची मानसिकता असेल शिकायची, शिकू द्या ना. म्हणजे आताच आम्ही हे ठरवलं की नाही ते बोलणारच नाही मराठी, तर हे पण योग्य नाही. शेवटी मी परिवहन खात्याचा मंत्री आहे. मंत्री म्हटल्यानंतर जर आमच्या अधिकारी ड्राईव्ह करत असतील आणि ड्राईव्ह केल्यानंतर जर त्यांना 565 लोकांनी सांगितलं असेल की नाही महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अनिवार्याची जी भूमिका, उलट आमच्या भूमिकेचं स्वागत केलं. किती लोकांनी स्वागत केलं? स्वागत केलंय. म्हणजे हे हिंदी भाषिक आहेत, त्यांनी स्वागत केलेलं आहे. जर त्यांनी स्वागत केलं असेल तर त्याला संधी देणं आमचं कर्तव्य आहे. बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं की जर तरला न जाता आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांवर, मराठी साहित्यिकांवर आमचा विश्वास आहे की जेवढ्या लोकांना आम्ही लायसन्स दिलेलं आहे, जेवढ्या लोकांना बॅच दिलेलं आहे, ते सर्वच्या सर्व आम्ही जर ही एवढी मोहीम 100 दिवसाची मोहीम आहे, 100 दिवसाच्या मोहिमेमध्ये आमची सगळी लोक इन्व्हॉल्व होत असेल, आम्ही एका सिनियर अधिकाऱ्याला जर त्या ठिकाणी नियुक्त केले असेल तर 100% आम्हाला असं वाटतं ते मराठी बोलतील. जर नाही बोललं तर मग ठरवू ना, तुम्ही आहातच शेवटी. हा 20 पॉईंट काय काय असणार तुम्ही सांगितलं तर 20 नाही, तर कायद्यामध्ये तरतूद आहे. परिवहन कायद्यामध्ये ती तरतूद आहे. शेअर ऑटो रिक्षा त्यांचा विरुद्ध पण तुम्ही कारवाई करणार आहेत का? सगळे झाले हो, त्याच्यामध्ये 2 व्हीलर 3 व्हीलर पॅसेंजर तेवढे सगळे. कारण आमची भूमिका स्पष्टपणे आहे. कोणी किती दबाव टाकला, कोणी किती बंदची हत्यार बाळगलं, कोणी किती आंदोलन करू असं म्हटलं तरी महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी शिकावं लागेल. आम्ही शिकवायला तयार आहोत. शिकून घ्या. आणि पूर्ण अजूनपर्यंत पुढे जाऊन आम्ही ठरवलंय, समिती तर आम्ही केलेलीच आहे, पुढे जाऊन तो खर्च सुद्धा आम्ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने आम्ही रिक्षा महामंडळ केलेलं आहे. त्या रिक्षा महामंडळाच्या माध्यमातून आम्ही ते पैसे सुद्धा या साहित्य लोकांना देणार आहोत. आणि प्रमाणपत्रही जे राज्य शासनानं त्यांना अधिकार दिलेले मराठी शिकल्यानंतर प्रमाणपत्र देण्याचे, ते प्रमाणपत्र सुद्धा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या स्थापन झालेल्या या मंडळाच्या माध्यमातून आम्ही मराठी शिकलेल्या रिक्षा टॅक्सी चालकांना देणार आहोत. तुम्ही असा विचारच करू नका ना. मला असं वाटतं 100 दिवस आहेत, 100 दिवसाचा हा कार्यक्रम आम्ही ठरवून दिलेला आहे. 100 दिवसामध्ये जर जुजबी मराठी कोणी बोलू शकलं नाही, तेही तुम्हाला पुढे सांगतो. आम्ही त्यासाठी एक पुस्तिका सुद्धा बनवतोय.